कडे वळतोय. धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होत असून ते अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधीच राजीनामा देणार आहेत अशी फेसबुक पोस्ट करुणा मुंडेंनी केली आहे। यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराड हाच आहे असं सीआयडीनं आरोपपत्रात म्हटलंय। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध आहेत। धनंजय मुंडेंनीही ते मान्य केलेले आहेत। त्यामुळे धनंजय मुंडे यांनी नैतिक पातळीवर नैतिक दृष्टिकोनातून राजीनाम्याचा दबाव वाढतो आहे। ते सोमवारी राजीनामा देतील अशी पोस्ट करुणा मुंडे यांनी केली आहे। खरं तर करुणाजी, ज्या पद्धतीची तुम्ही पोस्ट केलेली आहे त्यामधनं संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड यांची पूर्णपणे अटक चौकशी या सगळ्या गोष्टी समोर असताना किती महत्त्वाचं आहे राजीनामा होणं, काय सांगाल? खूप महत्त्वाचं आहे राजीनामा होणं आणि खूप गरजेचं आहे, क्योंकि आज नैतिकतेचा जैसे प्रश्न आहे। सगळ्यांना माहिती आहे की वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडेच्या पोटाच्या पाणी हिडत नाही आणि धनंजय मुंडेला मोठा करण्यामध्ये वाल्मिक कराडचा खूप मोठा हात आहे आणि आज त्यांचे मंत्रिपदाचे जोरावर तो इतकी निर्गुण हत्या केलेली आहे आणि इतके घाणेरडे काम केलेले आहे। तो त्याच्यासाठी मला असं वाटतं की 100% द्यायला पाहिजे। राजीनामा कोण घोषित करणार, स्वतः मुख्यमंत्री की अजितदादा? कारण आपण बघितलं यात युती सरकारमध्ये नेमका राजीनामा द्यावा की नाही याबाबत सुद्धा संभ्रम होता। अजितदादा ये राजीनामा घोषित करणार आहे और आणि 100% ह्यांचा राजीनामा होणार आहे। राजीनामा जरी दिला तो खूप चांगला आहे, जरी नाही दिला तो मी अगोदर सांगितलेलं आहे की देवेंद्र भाऊची मी भेट घेणार आहे आणि आणखीन जे ये हत्या आहे ते तो आहेच, पण याचे और असे आणखीन काही कारनामे आहे। ये तो जे समोर आली ते हत्या आहे, पर जे समोर नाही आली आहे, जसे की माझ्यासोबत माझे जो बॉडीगार्ड होता माझ्या परली जेलमध्ये, ते बाहेर निघाल्यानंतर त्यांची ब्रेन हेमरेजतून मृत्यू झाली। असे जे खूप काही मौत आहे जे लोकांच्या समोर आली नाही आहे, तो ये सगळी गोष्टी जी आहे देवेंद्र भाऊ समोर मी ठेवणार आहे, जरी राजीनामा नाही घेतला गेला तो, पण 100% मला पूर्ण विश्वास आहे उद्याच्याला राजीनामा होणार आहे। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात काय प्रतिक्रिया दिली तीही आपण बघूयात। त्यांच्यात कुठून त्यांना ती माहिती मिळाली आहे, त्या काय स्पेक्युलेट करतायत का खरंच त्यांना ती माहिती आहे मला माहीत नाही, पण मला असं वाटतंय की आत्ताच्या घटकेला राजीनामा पण नाही, यांना बडतर्फच सरळ केलं पाहिजे, यात दुसरं तिसरं काहीच नाही।